संघांना हार्दिक शुभेच्छा। एका बाजूला अथर्व 11 तर दुसऱ्या बाजूला ध्रुव 11। सोमनाथ पहिला चेंडू घेऊन क्षेत्ररक्षक झेल काली आणि फलंदाज बाद ऋषी भोईर गोल्डन डकवर बाद होतोय। पहिला झटका बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या अथर्व 11 संघाला। नवीन फलंदाज ओमकार शेट्टे येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि शिवदास भोईर मात्र ऋषी भोईर गोल्डन डक वर बाद होती ते सलामी जोडी मात्र इथे बदलली थोडी, त्यामुळे थोडस पहिला झटका बसतोय। मात्र सोमनाथ गायकर एक अष्टपैलू खेळाडू ध्रुव 11 संघाचा मागचा सामना जिंकला होता। ध्रुव 11 संघाने निसट विजय संपादन केला होता। तो ध्रुव 11 इस मात्र फटका चांगला आहे मिड ऑफ रिजन मध्ये, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू लॉंग ऑफ रिजन मधनं गोळीच्या वेगाने सीमा पार फरार चौकार। तर चौकाराने धावसंख्या खातो गडलं जातं ओमकारचं आणि अथर्व 11चं। एक धाव ओमकार पोहोचतो वैयक्तिक 5 धावांवरती आणि अथर्व 11 संघाची धावसंख्या ती 1/5। सेकंडला फलंदाज शिवदास भोईर। 3 षटकांचा सामना, तिसरी लढत, एका बाजूला ध्रुव 11 तर दुसऱ्या बाजूला अथर्व 11। असे दोन संघ बघतो आपण। हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा ठेवण्यात आलंय। गोलंदाज सोमनाथ गायकर थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, कारण डावकरा त्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला येतोय, त्यामुळे बदल केलाय। गोलंदाज सोमनाथ फुल टॉस, चेंडूला फक्त दिशा दिली, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत आणि फलंदाज बाद। शिवदास भोईरची खेळी संपुष्टात, धावचीच्या स्वरूपात अजून एक झटका टीम अथर्व 11 ला। तर शिवदास भोईर यावेळेस मात्र ओमकारचा फटका मिस टायमिंग, फलंदाज बाद। महेश तर ओमकार सुद्धा बाद होते। अनिल भोईर येत आहेत, वखळगावचे सरपंच ज्यांच्याकडे बघितलं जातं ते अनिल दादा भोईर फलंदाजीला येत आहेत। सेकंडला शिवाजी, यावेळेस मात्र फलंदाज बाद। एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत अथर्व 11 संघाचे। चौथा झटका या षटकामध्ये।
तर पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी सोमनाथ गायकरच्या माध्यमातून दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज जीवन. चला फास्ट खेळायचं थोडं. जीवन दोन षटक अजूनही बाकी आहेत. जीवन येत आहेत. सेकंडला फलंदाज अनिल दादा भोईर. एक धाव. सेकंडला दीपेश. नो सेकंडला अनिल. धापल का धाव आहेत त्या 7. 7 धावा धापल कर दी. अकरा चेंडू शिल्लक आहेत. मात्र फटका चांगला आहे. मिडविकेट क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली त्या चेंडू उचलतील फेकी करतील. सिंगल. एक धाव. एक धाव संघ पुढे सरते. धापल का धाव लागतात त्या 8. 8 धावा धापल करती लागलेत. गोलंदाज जीवन गोलंदाजीसाठी सज्ज. पात्र अनिल भोईर. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकार संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. सेकंडला अनिल भोईर आपण बघतोय. संगनायक. तर गोलंदाज जीवन. राईट अप ओव्हर द विकेट. पंचांच्या टूरवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. हलकस अपील केलं ते पंच आपण बघतोय जीत भोईर. पंचांच्या भूमिकेत डॉट चेंडूची समाप्ती. संख्या 8. यावेळी मात्र अनिल भोईर यांचा फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद. अजून एक झटका मैदानामध्ये टीम अथर्व 11.
सीमा पलीकडे षटकार. बॅट मध्ये येणारा दुसरा षटकार. धावसंख्या 21. धावा धावफलकातील लागले. 13 धावांवरती खेळतोय फलंदाज दीपेश. गोलंदाज अक्षय. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून किती धावा बनवतोय अथर्व इलेव्हन आणि किती धावांचं टार्गेट ठेवेल या ध्रुवा इलेव्हन या संघासमोर. गोलंदाज नारिली एंड कडनं पुन्हा एकदा अक्षय. इस मात्र कार्पेटच्या बाजूवर त्याचे डोके करतोय. 2 धावा मिळतील त्या दीपेशला. 2 धावसंख्या पुढे सरते. धावफलका जावं लागतात त्या 23. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. 23 धावा धावफलकावरती लागलेत. धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता आणि फलंदाज बाद. ध्रुवा इलेव्हन संघासमोर
जयेश पाटील आणि अरुण गायकर टॉससाठी यायचे. जयेश पाटील आणि अरुण गायकर टॉससाठी या. तर 26चं टार्गेट आहे. सोमनाथ गायकर इथे स्ट्रायकरला त्यांना साथ देण्यासाठी टॉससाठी या लवकर. तर सोमनाथ स्ट्रायकेटला त्याला साथ देण्यासाठी नवीन नो स्ट्रायकेटला जीवन. तर गोलंदाज शिवदास भोईर. मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बीट करून लॉंग ऑन रिजन मध्ये 2 धावा. ऋषी भोईर येतात बॅकिंग साठी. दोन धावेने आपलं खातं करते फलंदाज सोमनाथ. प्रथमेश गायकरच्या क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल केला. ते जीटीसी चे सहकारी सुद्धा ते जलपेश भोईर, सूरज म्हात्रे, आशिष, संदीप मोरे. गोलंदाज शिवदास. यावेळेस मात्र हलक्या तऱ्हेचे डोके काढतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये ऋषी भोईर येत आहेत. सर्वात चांगला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. जीवनच्या स्वरूपात पहिला झटका ध्रुवा 11 संघाला. मुंडा जट्टा दानी ओ बलिए तेरे करके गिटार सिखदा. जेब मेरी खाली पैसा एक भी नहीं. तेरे डैड वांगू डैड मेरा रिच. पहिला झटका बसतोय जीवनच्या स्वरूपात. नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये येतोय. टॉस साठी यायचे. जयेश पाटील आणि अरुण गायकर टॉस साठी या लवकर. अरुण गायकर आणि जयेश पाटील टॉस साठी यायचे लवकर. जास्त विलंब करू नका. शिवदास. मात्र फटका चांगला आहे. गॅप मध्ये लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू सीमा पार. सोमनाथ गायकरच्या बॅट मध्ये येणारा चौका. बहुसंख्य ती धाबलकरती 7. गोलंदाज शिवदास. यावेळेस मात्र धानसिंग डाऊन द ट्रॅक पुढे आले होते. प्रथमेश गायकर चांगलं क्षेत्ररक्षण करतात मिड ऑन रिजन मध्ये. मात्र बॅकिंग साठी आल्यानंतर 2 धावा मिळतात त्या सोमनाथ गायकरला. 2 धावसंख्या पुढे सरकते. धापल धावा लागतात त्या 9. 26 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा आतापर्यंत धापल लागलेत. सलामीचा फलंदाज सोमनाथ गायकर मैदानाच्या आतमध्ये अजूनही. गोलंदाज शिवदास भोईर. काय गोलंदाजी केली होती शिवदासने नागझरीच्या मैदानामध्ये. तोच गोलंदाज शिवदास. मात्र वेगवान चेंडू होता. हलकसा अपील केला त्या अनिल भोईर यांच्या. पण गोलंदाजीने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नव्हतं शिवदासने. मात्र यष्टिरक्षक अनिल भोईर अपील करतायत. जीत भोईर स्क्वेअर लेगचे पंच आहेत. गोलंदाज शिवदास. यावेळेस मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 1 धाव मात्र ते वेगाने पुणे गेले. ते पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धापलका धावा आहेत त्या 10. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 16 धावांची गरज. डीजे गाडी पिंट्याची मन सांगतय फॉरेनची. पॉम पॉम गाडी पिंट्याची मन सांगतय फॉरेनची. रे सांगे दरियन चालवीत योरी दाखवाची. रे सांगे दरियन चालवीत योरी
शिवा गोरपेकर यांचा इथे सत्कार होईल आयोजकांच्या वतीने. रघुनाथ गायकर यांना विनंती होतो की शिवा गोरपेकर यांचा सत्कार करायचा आहे. शिवा गोरपेकर यांचा इथे सत्कार होईल आयोजकांच्या वतीने. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. ऋषी भोईरच्या हातामध्ये चेंडू दिलाय. ऋषी भोईर एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा. मात्र त्यासमोर एवढा चांगला फलंदाज सोमनाथ गायकार. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. मात्र हलक्या तरी खेळू काढतोय. एक धाव संघ 1 ने पुढे सकते. धावफलका धावा लागतात त्या 11. स्ट्रायकेंडला फलंदाज आपण बघतोय अक्षय. 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 धावांची गरज आहे. 11 धावा धावफलकात लागल्यात. 15 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. गोलंदाज ऋषी भोईरला येणारे 5 चेंडू चांगले टाकावे लागतील. सामना जिंकायचा असेल तर विलन संघाला खूप थोडीशी मेहनत करावी लागेल. मात्र वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. इष्टरक्षक अनिल दादा भोईर आपण बघतोय. इष्टरच्या भूमिकेत चांगलं इष्टरक्षण. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 15 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. पण ऋषी भोईर असा गोलंदाज आहे जो कधी कमबॅक करून देऊ शकतो या अथर्व 11 संघाला. गोलंदाज खूप चांगली केली सातत्याने. निशांत जी स्पोर्ट वाकलन संघाकडनं जेव्हा जेव्हा खेळतो ऋषी फलंदाज मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. राहुल म्हात्रे स्क्वेअरलेगचे पंच. 1 ने धावसंख्या पुढे धावा लागतात त्या 12. धावसंख्या 12. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची अजूनही गरज आहे. ऋषी भोईर चांगली गोलंदाजी करतायत. मात्र यष्टीरक्षक अनिल दादा भोईर 12 धावा झाल्यात. 14 धावांची अजूनही गरज आहे. अनिल भोईर काहीतरी सूचना करतायत बघायचे. नक्कीच धावचीचे त्यांच्या सांगते की फलंदाज बाद होता. मात्र राहुल म्हात्रे यांचा इशारा आमच्यापर्यंत आला नाही. त्यामुळे जो पंचांचा इशारा येईल तोच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मात्र अनिल भोईर बघा एस्टेशनच्या भूमिकेत चांगलं इस्ट्रक्शन. डॉट चेंडू. राहुल थोडे स्टंप बघायचे. राहुल शाहू मामा यांचे इथे आगमन झालंय. शाहू सावंत शिरडून यांचं आगमन झालंय. तर 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नक्कीच याच मैदानात शाहू पाटील सुद्धा सराव करत असतात. एक जबरदस्त क्रिकेट प्रेमी सुद्धा आहेत. यावेळेस मात्र लॉंग ऑफ प्रिझन मध्ये शिवदास आलेत. मात्र त्याला बीट करून चेंडू 1 बाउंस सीमा पार. संघर्ष चौकार. कल्याणचा हिरो सुहास पवार. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. केतन वाकणचा सुपरस्टार. अजित मोहिते नायगावचा हिरा. कल्याणचा हिरो सुहास पवार. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर. केतन वाकलन. नक्कीच केतन वाकलनचा जरी हिरो असला तरी 4 सामने हरलाय या वाकलन प्रीमियर लीग मध्ये. हरकत नाही. क्रिकेट आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये एकदा पुन्हा होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज अक्षयची खेळी संपुष्टात. धावचीच्या स्वरूपात अजून एक झटका टीम ध्रुवा 11 ला. कोल्यांची नवलाई भक्त येते ग भेटाया आई तुझ्याच गाठा. सारी मानी रक्त शिवराई. एकच आवाज हृदय. सारे इमानी रक्त शिवराई. एकच आवाज हृदय. एक वीरा एक वीरा एक वीरा. धन्यवाद. 17 धावा झाल्या. 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा.
6 चेंडू 9 धावांची गरज. शाहूपाडी यांचे इथे आगमन झालंय. तर 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. पाण्याची मागणी केली जाते सोमनाथ गायकर यांच्याकडनं. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. बघायचंय प्रथमेश गायकर या गोलंदाजाचा वापर केला जातोय का शेवटच्या षटकात. मात्र ओमकारच्या हातात मला वाटतं चेंडू दिलाय. मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज. सहा चेंडू 9 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ नका घेऊ. पॅनल्टी नाहीये. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. चला अनिलदा सामना सुरू करायचा लवकर. आपले वेळ कमी आहे. गोलंदाज ओमकार येत आहेत. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. गोलंदाज ओमकार. बघा ओमकार हा सामना जिंकून देतो का अथर्व 11 संघाला. मात्र फटका चांगला आहे. मात्र शिवदास भोईर लॉंग ऑफ रिजन मध्ये चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. अजून एक झटका टीम दुर्वा 11 ला. अखाना तू सवाल कर गई. अखाना तू दुर्वा 11 का अथर्व 11. सोमनाथ गायकर नावाचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. चला सामना सुरू करा लवकर. आणि जो फलंदाज बाद झाला त्याने लवकर यायचं मैदानाच्या बाहेर. चला अजिंक्य थोडं लवकर या. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. पाच चेंडू आणि 9 धावांची गरज. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून करतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधनं. मात्र प्रथमेश गायकर तिथे येत आहेत. तोपर्यंत 2 धावा. दोन्ही धावसंख्या पुढे सध्या धावपल धावा लागतात त्या 19. 7 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. चार चेंडू 7 धावांची गरज आहे. ओमकार. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. गोलंदाज ओमकार शेट्टे. राईट आर्म राऊंड द विकेट. मात्र फटका चांगला आहे. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक प्रथमेश गायकर. एकदा पूर्ण दुसरी धाव घातक ठरू शकते आणि फलंदाज बाद. मधला आहे रे गावठीत बालूबाईचा फेमस नाव. डोंबिवली मधला आहे रे गावठीत बालूबाईचा फेमस नाव. गरीब असो कोणी रंग न राव करीत नव्हता भेद न भाव. गरीब असो कोणी रंग न राव करीत नव्हता भेद न भाव. डोंबिवली मधला आहे रे गावठीत बालूबाईचा फेमस नाव. डोंबिवली मधला आहे रे गावठीत बालूबाईचा. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा. दुर्वा 11 टॉस विन आहे त्यामुळे 5 धावाही चालू शकतात 3 चेंडू मध्ये. सामना बरोबर सुटल्यास टॉस चा विचार केला जाईल. 3 चेंडू 6 धावा. गोलंदाज ओमकार. राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. सोमनाथ गायकरच्या बॅट मधनं विजयाचा षटकार. कोली
आम्ही आगरी आम्ही आगरी आम्ही कोली आम्ही आगरी. धन्यवाद DJ. शिवा गोरपेकर यांचा इथे सत्कार होईल. रघुनाथ गायकर साहेबांना विनंती होतो की शिवा गोरपे यांचा आपण सत्कार करायचा आहे. रघुनाथ गायकर साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार केला येतोय शिवा गोरपे यांचा. आता केतन म्हात्रे तुम्ही जेवायला जाऊ शकता. केतन म्हात्रे एक मॅच बाकी आहे तुमची, नक्कीच.